अधर्म करणारं कोण होतं? तो माझ्या मनातला स्वार्थ होता. तेव्हा दुर्योधन होता. आज कोण आहे? माझ्या मनातला स्वार्थ, पजेसिव्हनेस, इन्सिस्टिंग द सेल्फिशनेस. हे सगळे आज माझ्यासाठी दुर्योधन आहेत. उच्च कोटीची कामं कशी करायची, विचारसरणी कशी असली पाहिजे आणि त्याचबरोबर त्याच्यातून कुठलाही दोष निर्माण न होता सुख आणि शांती कशी मिळाली पाहिजे, हे ज्या गोष्टीमुळे समजतं त्याला अध्यात्म म्हणतात. मग नुसता पैसा कमवून मोक्ष मिळालेलं कुणी आहे का? नुसता संसार करून मोक्ष मिळालेलं कुणी आहे का? तर मोक्षासाठी संसार कसा करायचा आणि मोक्षासाठी या सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊन लढायचं कसं, हे एकट्या गीता रहस्यात सांगितलंय. देव भेटलेत म्हटलं की आपण ऋषीमुनींचीच तुलना करतो. पण हा जो अंतरंगामधला कृष्ण आहे, हा भेटण्यासाठी आम्हाला या भगवद्गीतेच्या आधी इतक्या गोष्टींचा विचार करायला लागतो. तेव्हा समजतं की अर्जुनच का जिंकला. बघा, जशी कृष्णाने अर्जुनाला युद्ध करण्याच्या आधी युद्धाची पार्श्वभूमी आणि गरज हे सारं समजावून सांगितलं, असंच हे भगवद्गीतेचं रहस्य प्रत्येकाने आपलं आयुष्य सुरू करण्याच्या आधी जर शिकलं, समजावून घेतलं आणि पाहिलं, तर या जगामध्ये मी अर्जुन झाल्याशिवाय राहणार नाही आणि कोणत्याही कारणासाठी माझा सारथी कायमस्वरूपी कृष्णच असेल. नमस्कार. टॉक टाईम पॉडकास्ट मराठी या शोमध्ये मी सुवर्णा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सुख, नीती, विवेक या गोष्टी आपण रोजच्या आयुष्यात कशा वापरू शकतो करेक्ट वेने, हे आपल्याला काकांकडनं कळलं. युद्धभूमीवर अध्यात्मविषयी सांगितलं गेलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. अध्यात्म हा इतका मोठा शब्द आहे आणि याविषयी आपण काकांशी चर्चा करूयात. नमस्कार काका. तर याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? बघा सुवर्णा, अध्यात्म ही सर्वात शेवटची मनुष्य जन्माचा आनंद मिळण्याची शेवटची अवस्था किंवा पायरी, अध्यात्म आणि अध्यात्माच्या आधाराने मिळालेल्या गोष्टी, ही आपली उत्तरोत्तर मनुष्याची विकास होण्याची पायरी आहे. आता आज जर आम्ही असं ठरवलं, थोडंसं सूक्ष्मामधलं होईल. बघ, एक श्लोक वाचून दाखवतो तुम्हाला. हो हो. या पहिल्या अध्यायामध्ये 35वा श्लोक असा घेतला आहे की एतान्न हंतुमिच्छामि ज्ञातोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राजस्य हेतोः किं न मही कृते. याच माझ्या भावांना, नातेवाईकांना धर्माचं ज्ञान असूनही सारासार विवेक, विचार, नीती, स्वधर्म, शास्त्र हे काहीही न समजल्याने धर्माच्या विरुद्धच लढायला उभे राहिले होते. पण या ठिकाणी अर्जुनाने पुन्हा विचारलंय, हेतोः किं नु मही कृते. यांना मारून मला माझं हे पृथ्वीचं राज्य मिळालं तरी काय उपयोग आहे सांग, असं त्याने ते कृष्णाला विचारलंय. इथे प्रत्येक वेळेस ह्या पारलौकिक कल्याण ह्या शब्दाचा पुन्हा 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 उच्चार होतो आहे आणि त्याच्या अर्थाचा पूर्ण बोध होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये जसं माणसाला अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक ह्या अशा पातळ्या येतात, तसंच या अध्यात्माला देखील फार किंमत आहे. खरं. कृष्णाने अर्जुनाला सांगताना असं सांगितलंय की तुला जर समजा एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयाला तुला कोणत्या गोष्टींना मी पॅरामीटर्स म्हणून मानू, सारासार विवेक, सारासार विचार, सारासार बुद्धीचा निर्णय, हे सगळं करण्यासाठी मला एक कुठली तरी अशी डेटम लाईन लागेल की ज्याच्या रेफरन्सने मी निर्णय घेईन सगळे, आणि हे निर्णय कायमस्वरूपी माझ्या
पारलौकिक कल्याणासाठी उपयोगी पडतील. मग त्यावेळेस त्यांनी म्हटलं आहे की निष्काम कर्माच्या या शस्त्राने, निष्काम कर्माच्या या गुणांनी आणि निष्काम कर्माच्या या आचरणाने तू सहजगत्या त्या अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचू शकतोस. आणि या अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर तुला सर्वात मोठा आधार या ठिकाणी कोण देणार आहे, तर अध्यात्म देणार आहे. कारण अध्यात्मामध्ये निष्काम कर्माच्या आधारावर असलेलं सुख आणि अनुभूती ही आम्ही जेव्हा आंतरिक शुद्धी पण वापरतो तेव्हा ते अध्यात्म होतं. आध्यात्मिक व्यक्ती कार्य करत नाही का, तर करते. आध्यात्मिक व्यक्ती व्यावहारिक जीवनामधली कर्मयोगी नसते का, तर असते. पण जसं आज आम्ही लोक आयुष्य जगतो असं आध्यात्मिक व्यक्ती आयुष्य जगत नसतात. ते सर्वसामान्य लोकांसारखंच जगतात, पण त्या आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. इथे अर्जुनाचा दृष्टिकोन असा झाला होता की मी माझ्याच नातेवाईकांना मारून राजा झालो तर मला सुख कसं मिळेल. मग इथे त्याला अध्यात्माची जोड द्यावी लागली. मग अध्यात्म म्हणजे आज आपण असे 16 टिक्के लावलेत, 10 देवळांमध्ये गेलो, 4-5 उपवास केले म्हणजे अध्यात्म आलं का, नाही. तर नाही. ज्याच्यामुळे मी माझं रोजचं काम करायला विसरत नाही आहे, तरीही मला त्याच्याबद्दल ओढ आहे. मला नित्यकर्म, कर्तव्य, प्रेम ह्या कुठल्याही गोष्टीचं विस्मरण होत नाही आहे, तरी देखील माझ्याकडून कोण करून घेतं आहे. जसं बघ त्यांनी सांगितलं होतं, नियतः पूर्वमेव निमित्त मात्र भवसव्य साचिन. हे सारं धर्म अधर्म याच्या मध्ये होणारं युद्ध हे मी पूर्वीपासून रचलेलं आहे आणि यात कायमस्वरूपी धर्माचाच विजय होतो. हे माझ्या स्वतःच्या रचनेमधली गोष्ट आहे आणि ती गोष्ट तुला समजण्यासाठी मी माझी योग्यता, माझी विश्वरूपता आणि माझं सर्वस्व तुला समजण्यासाठी नुसतं ज्ञान उपयोगी पडणार नाही आहे. या ज्ञानातले सूक्ष्म, गूढ आणि पारलौकिक कल्याण करून देणारे अर्थ जिथं समजणार आहेत ते हे अध्यात्म आहे. आज आपण पटकन म्हणताना म्हणतो की ही फार आध्यात्मिक व्यक्ती आहे, पण सुवर्णा, नुसतं देवळात जाणं म्हणजे अध्यात्म नाही आहे. बरोबर. नुसतं कर्म, माझी रोजची कामं, नित्य कर्माला आपण फार प्रामाणिक माणूस म्हणतो, पण ते कर्म स्वार्थासाठी असतं, स्वधर्म रक्षणासाठी असतं का, नाही. नाही. त्या कृतींमधून काही ना काहीतरी मिळवायचं असतं. त्या कृतींमधून आम्हाला कुठल्या तरी स्वार्थाची प्राप्ती होणार असते आणि मी माझी कामं करताना कळत नकळत त्याला म्हणतो, आम्हाला काही देवाची गरज नाही, कर्म हा आमचा देव आहे. अनेकांच्या कल्याणासाठी धर्माच्या चौकटीमध्ये राहून कुठल्याही प्रकारचा दोष निर्माण न होणारं आणि फळ काहीही असो पण ते करताच आलं पाहिजे, या गोष्टीला जे समजावून सांगतं आणि अनुभूती पण देतं त्याला अध्यात्म म्हणतात. वा. खूप अवघड या सगळ्या व्याख्या आहेत, कारण त्या अध्यात्मामुळे होणारी प्राप्ती ही खूप अवघड आहे. या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माया, मोह ह्या साऱ्या गोष्टींमधून आपल्याला एक कितीही सुखाची प्राप्ती झाली तरी त्या सुखापासून जोपर्यंत शांती मिळत नाही तोपर्यंत आपल्याला त्या सुखाची किंमत समजत नाही. खरं आहे. आणि ही किंमत समजण्यासाठी कोणतं पॅरामीटर, कोणतं पुस्तक, कोणता विचार उपयोगी पडतो त्याला आज आपण अध्यात्म म्हणू शकतो. बघ, इथं धार्मिकता ही गोष्ट वेगळी आहे आणि अध्यात्म ही गोष्ट वेगळी आहे. रोज पूजा करणाऱ्या माणसाला पण आपण आध्यात्मिक व्यक्ती म्हणतो, पण मग पुजारी पण रोज पूजा करतो,
त्याला देव भेटल्याचं काही उदाहरण नाही आहे बघ कुठे पटकन. हो. आणि म्हणून अध्यात्म हा विषय अर्जुनाला युद्धभूमीवर सांगायचं कारण काय, तर याच्यामुळे निष्काम कर्म करण्यासाठी माणूस आतून प्रवृत्त होतो, म्हणून अध्यात्माचा विषय इथं युद्धभूमीवर आला आहे. वरवर सांगणाऱ्या लोकांकडे अध्यात्माबद्दल बोलता येणार नाही, पण कृष्णाने या तीनही गोष्टींवर अर्जुनाला समजावून सांगितलं आहे. त्याचं कारण काय, एक तर तो पारलौकिक कल्याण कशात आहे, म्हणून मुद्दामून हा जो वाचून दाखवला पहिल्या अध्यायातला 35वा श्लोक, हे तो हो किम नु मही कृते, मिळून तरी काय उपयोग आहे. आणि मग दुसऱ्या अध्यायात पुन्हा म्हटलंय शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. पुन्हा पुन्हा त्याने आपल्या अंतरंगी असणाऱ्या या सात्विकतेला जागृत केलंय आणि जागृत करून ती शुद्धता जशीच्या तशी राहण्यासाठी आपल्या या कर्मांनी, कुठल्या गोष्टींनी मी जर विचलित झालो तर मग माझं कल्याण कशात आहे कसं कळणार, म्हणून त्याने पुन्हा पुन्हा इतके प्रश्न विचारलेत. आणि कृष्णाने त्याच्यामुळे त्याला सांख्ययोगाबद्दल समजावून सांगितलं आहे की शरीर कसं असतं माणसाचं आणि माणसाचं सूक्ष्म अस्तित्व कसं असतं. मग त्याच्यामध्ये त्याने कर्तव्याची भावना कशी जागी असली पाहिजे, त्याच्यामध्ये त्याने कर्म कसं असलं पाहिजे, कर्माच्या पाठीमागचं ज्ञान कसं असलं पाहिजे. आम्ही एखादं कर्म करतोय, पण तू मला सांग आपला एखाद्या गोष्टीत जीव अडकला, आता बघ रागावू नकोस, नाही. पण तुम्ही बायका पटकन काय म्हणता की राग आला ना पण मी सोडून दिलं, हो. मग ते पुन्हा कसं आठवतं ग, मनात असतं ना कुठेतरी. मनात असतं. तसं या अर्जुनाच्या मनामध्ये कुठेही राहायला नको, म्हणून त्यांनी ज्ञान या विषयावर समजावून सांगितलंय. ज्ञान कर्मयोग पण आहे, ज्ञान कर्म संन्यास योग पण आहे. सोडून पण कसं द्यायचं, बरोबर. नाहीतर मनात साठून राहिलं तर मग हा हृदयामध्ये प्रत्येकाच्या चैतन्य रूपाने आणि सात्विकतेच्या परमोच्च अवस्थेमध्ये भगवंत राहतो, असं आपल्या या सगळ्या सनातन धर्मामधून सांगितलं आहे. मग ते समजण्यासाठी उच्च कोटीची कामं कशी करायची, विचारसरणी कशी असली पाहिजे, आणि त्याचबरोबर त्याच्यातून कुठलाही दोष निर्माण न होता सुख आणि शांती कशी मिळाली पाहिजे, हे ज्या गोष्टीमुळे समजतं त्याला अध्यात्म म्हणतात. ममतेने त्याला छळलेलं होतं. दुसरं, त्याला आता जर चिंता पडली असती, काळजी पडली असती आणि या कर्मांमधून दोष निर्माण होणार आहेत अशी भीतीही वाटली असती, तर तो प्रेमाने हे कर्तव्य क्षात्र धर्माचं पालन म्हणून करू शकला असता का, नाही. म्हणून त्याला हे अध्यात्म देखील समजावून सांगण्याची कृष्णावर वेळ आली. अध्यात्म सांगून त्याने त्याला गळ्यामध्ये माळा घालून दिल्या आहेत, गंध लावून दिला आहे, भगवे कपडे घालून दिलेत, असं काय केलं का कृष्णाने, नाही केलं. त्याला पुन्हा तू करतो आहेस हे किती छान आहे, कारण धर्माचं रक्षण करण्यासाठी पटकन पुढे कोणी येत नाही, स्वार्थाचं रक्षण करण्यासाठी मात्र सगळे आपापलीच काळजी करत असतात. बरोबर. आणि मग अशा एवढ्या या प्रचंड जनसमुदायामध्ये या युद्धभूमीमध्ये कृष्णाला फक्त अर्जुन भेटला आणि अर्जुनाला कृष्ण भेटला म्हणूनच अर्जुन जिंकला. आजही आम्हाला या रोजच्या गोष्टीमध्ये इतके प्रश्न पडतात, पण जोपर्यंत निष्काम कर्म करून मी माझं कुटुंब सांभाळत नाही तोपर्यंत मी अर्जुन होत नाही. काका, जसं तुम्ही अध्यात्माविषयी आता बोलताय, पण अध्यात्म म्हणजे बघा माझ्यासारख्या लोकांना असं वाटतं की पूजापाठ केलं, रोज उपासना केली, किंवा काही लोक प्रवचनं देतात, सत्संग करतात, उपदेश देतात, अध्यात्माविषयी देवाविषयी सांगतात आपल्याला, म्हणजे अशा भरपूर गोष्टी आहेत. दान धर्म केला म्हणजे हे अध्यात्म. तर एक्झॅक्टली आत्ताच्या घडीला
आत्ताचा जो अर्जुन असेल त्याला जिंकण्यासाठी अध्यात्म कसं आचरणात आणता येईल? ह्या अर्जुनाला कृष्ण अजूनही आपला सारथी आहे एवढंच माहिती आहे. आता कृष्णाने सुद्धा 7व्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान योग सांगितलं आहे. आज आपल्याला कोण शिकवायला गेलं तर हे सगळं इझिली, ही जी वन टच क्लिकवर तुम्हाला सगळं मिळतं. तर त्याच्यामध्ये ज्ञान आणि विज्ञान ह्या दोन्हीही गोष्टी तुम्ही तयार असलेल्या वाचता. अर्जुनाकडे या सगळ्या तयार होत्या. बघा, आजच्या घडीला तुम्हाला लढणारा अर्जुन पहिल्या दिवशीपासून आजचा अर्जुन हेच तुझ्या तोंडून खूप वेळा ऐकलं मी. हो. म्हणून बघ की आजच्या अर्जुनाला पहिल्यांदा स्वधर्म सांगितला आहे, तो समजला तुम्हाला. कर्म कशी करतात ते सांगितलं, ते समजलं. आता याच्यामध्ये अर्जुनाला कृष्ण असं सांगतोय की अर्जुना, हे सगळं मी आधी रचून ठेवलेलं आहे. हे मी सगळं तयार केलेलं आहे. तुम्ही यातही पुन्हा विचारता की देवाची इच्छा काय, देवाची इच्छा काय. तर प्रत्येक कर्म करत असताना याच्या पाठीमागचं मूळ भाव आणि कारण काय हे माहिती पाहिजे. बघा, युद्धाची कारणं माहिती होती म्हणून युद्ध लढायला आला. तिथे फक्त त्याला एवढंच माहिती नव्हतं की कृष्ण हा परब्रह्म परमात्मा आहे, तो सारथी आहे हे पण माहीत होतं, तो आपलं संरक्षण करणारे हे माहीत होतं, तो आपला सगळ्यात मोठा आधार आहे हे माहीत होतं, आणि सगळ्यात जवळचा सखा आहे हेही माहीत होतं. मग असं जेव्हा आम्ही आज आमच्या देवाला समजू आणि आमच्या चैतन्याला समजू, आणि त्यावेळेस आम्हाला आहे त्या प्रत्येक प्रसंगाला सामोरं जाण्याची ताकद येणार आहे, त्याला तोंड देण्याची ताकद येणार आहे, त्याच्या दृष्टीने कामं करण्याची आमची शक्ती वाढणार आहे. आणि एवढं सगळं करून एकदाही आम्हाला कुठल्या दोषांना, पापाला, दुःखाला सामोरं जावं लागणार नाही. असं तुम्ही जेव्हा या भगवद्गीतेला समजून घ्याल तेव्हा तुम्हाला आजचं अध्यात्म समजलं अगदी सोपं जाईल, आणि ते समजलंय असंही वाटेल. काका, तुम्ही आत्तापर्यंत जे विषय आम्हाला सांगितलेत, कर्म, ज्ञान, सुख, नीती, विवेक, आता अध्यात्मसुद्धा, आता या भगवद्गीतेविषयी म्हणजे आम्ही लोकांकडनं किंवा वेगवेगळ्या पुस्तकांमधून जे काही वाचलं आहे ती डायरेक्ट भगवद्गीता असं वाचलं आहे. पण भगवद्गीतेविषयीची एवढी मोठी पार्श्वभूमी म्हणजे ही पहिल्यांदाच माझ्यासाठी आणि आमच्या अनेक प्रेक्षकांसाठी ती नवीनच आहे. तर अजून आता याच्यात काय राहिलंय का? म्हणजे ही बॅकग्राऊंडच एवढा मोठा आहे, तर ही भगवद्गीता सुरू करायच्या आधी अजून काय तुम्हाला सांगायचं आहे का? काय सुवर्णा, आम्ही भगवद्गीता समजावून घेताना आपण सुरुवातच अशी केली आहे की ह्या दुर्योधन हा भाऊ असून देखील त्याच्या मनात इतका द्वेष निर्माण का झाला, याच्यासाठी सुद्धा पार्श्वभूमी किती लांबून सुरू केली आपण. खरंय. मग ह्या भगवद्गीतेने अर्जुनाचाच कसा विजय झाला, तर याच्यासाठी अजून एक छोटासा असा विषय मी तुम्हाला सांगू इच्छितो. सांगू ना? हो हो हो. बघ, कसं आहे, अर्जुनाने त्याला सारथी बनवलं, पण अजून तो परब्रह्म परमात्मा आहे हे त्याला समजलेलं नाही आहे. म्हणून त्याचे प्रश्न विचारण्याचे जे सगळे एक हेतू आहेत किंवा दृष्टिकोन आहेत, हे सगळे स्वतःच्या ज्ञानाला आधार धरून आहेत. हे जे अध्यात्म भगवद्गीतेमध्ये युद्धभूमीवर आलंय असं तुम्हाला वाटतं, तर हे अध्यात्म येण्याचं कारण काय आहे? तो सगळे रथाच्या घोड्यांचे दोर हातात धरलेला परब्रह्म परमात्मा विश्वाचेही दोर हातात धरलेले आहेत आणि प्रत्येक जीवाच्या कल्याणाचे दोर हातात धरलेत. हे मात्र आपण नुसती भगवद्गीता वाचली तर समजून येत नाही. उलटा प्रश्न पडत जातो
की भगवद्गीतेमध्ये संन्यास का समजून सांगितला आहे? तिथे ज्ञानी जर अर्जुन होता तर अर्जुनाला अजून ज्ञान देण्याची गरज काय? एका ठिकाणी म्हटलंय की वास्तविक बघ 5व्या अध्यायामध्ये म्हटलंय परी प्रश्नेन सेवया. म्हणजे इथं सुद्धा साक्षात भगवान गोपालकृष्णांनी सांगितलंय की आम्ही जरी शिकलो, आम्हाला जरी ते एखादी गोष्ट ज्ञात असली तरी देखील ब्रह्मज्ञानाने ज्याने कोणी हे सारं अनुभव घेतलं आहे अशा माणसांची सेवा करावी आणि त्यांच्याकडून त्यातले सूक्ष्म अर्थ समजून घ्यावेत. म्हणून मग इथे जरी समोर नातेवाईक असले तरी युद्ध का करते सांगितलंय. युद्धामध्ये होणारे वध नाही, हत्या नाही, ही सगळी वीरमरण आहेत हे सांगितलंय. मग प्रत्येक कर्म तुला करायचंय तर ते प्रत्येक कर्म त्याचा परिणाम काय होईल याचा विचार न करता, सुख दुःख जय अजय याचा विचार न करता तू निष्काम भावनेने कर, निर्हेतुकपणे कर आणि आपलं कर्तव्य करायला कुठेही चुकू नकोस असं समजून सांगितल्यावर ते निष्काम कर्म झालंय. मग त्याच्यातून बघा, ह्या सगळ्या नातेवाईकांना मारून मला पुण्य काय मिळेल असं त्याने पहिल्या अध्यायामध्ये विचारलंय. मग इथे आत्मस्वरूप वेगळं असतं, देहस्वरूप वेगळं असतं, हे त्यांनी समजावून सांगत सांगत आता कृष्ण अर्जुनाला सांगतोय की अरे ह्या विश्वाची उभारणीसुद्धा मीच केलेली आहे. का त्याचं ऐकलं पाहिजे की नाही. हो. आणि अर्जुनाला जोपर्यंत याच्या बोलण्यावर असलेला विश्वास दृढ होत नाही आणि सतत टिकून राहत नाही तोपर्यंत अर्जुन त्याचं ऐकेल का? नाही. आज बघा, आज ही इतक्या वेगळ्या प्रकारची भगवद्गीता तुम्ही ऐकताय नव्याने असं म्हणता, पण आपण थोडासा बुद्धीला त्रास देऊन, मनाला त्रास देऊन, थोडे जास्त विचार करून आपण गीता रहस्य नाही वाचत. फक्त बक्षिसासाठी मात्र भगवद्गीता तोंडपाठ करतो. बरोबर. त्याच्यामध्ये 15व्या अध्यायामध्ये येईल तेव्हा सांगेनच, पूर्ण सृष्टीची रचना सांगितलेली आहे. वा. मग अशा ठिकाणी आपल्याला हे समजून घेण्यासाठी हे अध्यात्म उपयोगी पडतं, हे ज्ञान उपयोगी पडतं. आणि हे प्रत्येकाच्या हृदयी जेव्हा स्थिर होईल, ही बॅकग्राऊंड असेल, तेव्हा कृष्णाने असं उत्तर का दिलं हे समजावून जाणं सोपं जातं, समजावून सांगणं सोपं जातं. म्हणून मी तुम्हाला इतकं विस्तृत करून सांगतोय, तुम्ही कंटाळू नका याच्यावर. नाही नाही काका, तुम्ही खरंच इतकं छान सांगताय ना. पण आजच्या घडीचा जो अर्जुन आहे त्याला हे सगळं समजायला आणि हे सगळं आचरणात आणायला किती अवघड आहे हे सगळं. हे अवघड आहे, अवघड नाही असं नाही, पण हे कधी, जोपर्यंत अर्जुन कृष्णाचं ऐकत नाही तोपर्यंत. खरंय. अर्जुनाने जेव्हा कृष्णाचं ऐकलं तेव्हा तो काय म्हणाला, नष्टो मोहः स्मृतिर्लब्धः. माझे सगळे भ्रम निघून गेलेत आणि तू मला शिकवलंय ते सगळं आठवलंय मला. मग असं जर आम्ही आजच्याही घडीला करू शकलो, आज आहे ना सुवर्णा, हा कृष्ण शंख चक्र गदा पद्म घोडे सोन्याचं सगळं तो रथ आणि असं जमिनीला न टेकता येणार आहे का ग? नाही. आमच्या हृदयी एखादं काम करण्यासाठीची असणारी सात्विक भावना आम्हाला ते काम करायला लावेल, तेव्हाच आम्हाला खरा कृष्ण भेटेल की नाही. खरंय. ही भगवद्गीता जर आजही माझ्यासाठी संजीवनी आहे तर त्याच्यामध्ये माझे प्राण वाचवण्याची ताकद आहे. आणि म्हणून म्हटले की 10व्या अध्यायामध्ये तर त्याने विभूती योग सांगितलंय. आदित्यानाम अहम विष्णू ज्योतिषा रविरंशमान. मग हे असं करत 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 त्याने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की या जगामध्ये दिसणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या मीच आहे. मग
ह्या अर्जुनाला प्रश्न पडला की अरे, हा तर माझ्या मामाचा मुलगा, हा तर माझा मित्र, युद्धकला प्रवीण आहे, उत्तम ज्ञानी आहे, अफाट राक्षसांना मारलेला आहे, याच्यासारखं प्रेम कोणी करू शकत नाही, आणि आता युद्धकलेच्या ज्ञानामध्येही इतका प्रवीण आहे. मग त्याने त्याला विचारलं की अरे कृष्णा, हे सगळं तुला एकट्याला येतं कसं? मग तेव्हा त्याने त्याला आपले सगळे अंशात्मक अवतार, विभूती हे समजावून सांगितलं. आणि त्याच्यामध्ये ही विश्वाची उभारणी कशी झाली आहे. जसं बघा, आता हे विश्व म्हणजे तरी काय? बाळ आईच्या पोटामध्ये जन्माला येतं तेव्हा एक छोटा बुडबुडा असतो. त्या बुडबुड्यामध्ये ते बाळ आतमध्ये तयार होत राहतं, पिशवीत पिशवी, आणि त्याच्या संरक्षणासाठी हा भगवान गोपालकृष्ण त्याच्या भोवती गोल 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 फिरत असतो. हे आपण अभिमन्यूच्या गोष्टीमधून ऐकलेलं आहे. हो. असं हे अध्यात्म समजावून येणं, समजावून सांगता येणं आणि समजून घेणं, ह्या तीनही गोष्टी कधी येतील की जेव्हा आम्ही कळत नकळत या संपूर्ण गोष्टीकडे माझीच कथा आहे असं म्हणून जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आम्हालाही समजून येणार नाही आहे. खरंय. याच्यामध्ये आपल्याला समजून घेताना काय घ्यायचं आहे की कृष्णाने या सगळ्या गोष्टीची रचना कशी केली. मग अधर्म करणारं कोण होतं? तो माझ्या मनातला स्वार्थ होता. तेव्हा दुर्योधन होता. आज कोण आहे? माझ्या मनातला स्वार्थ, पॉझेसिव्हनेस, इन्सिस्टिंग द सेल्फिशनेस. हे सगळे आज माझ्यासाठी दुर्योधन आहेत. मला जर अर्जुन व्हायचं असेल तर मग पुन्हा माझ्या डोळ्यासमोर काय येतं की कृष्ण माझ्या बरोबर आहे. मग कृष्ण म्हणजे काय? लॉजिकल डिसिजन टेकिंग पॉवर, खरे. एथिकल बिहेवियरबद्दल असणारा इंटरेस्ट, एखादी ड्युटी लव्हिंगली करण्यासाठी आपण सेल्फ इन्स्पायर्ड होणं, हे आज माझे कृष्ण आहेत. खरं. आणि हे असे कृष्ण असतील तेव्हा मी काम करेन, तेव्हाच मी अर्जुन होणार आहे. नाहीतर आज मला अर्जुन होण्यासाठी इतक्या अडचणी आहेत जगात. माया, मोह, काम, धंदा, नोकरी, तुलना, ह्या सगळ्या गोष्टीमधून आम्ही ह्या चक्रातून बाहेर पडून खऱ्या अर्थाने देवालाही प्राप्त करण्या इतका ऋषीमुनींचीच आपण तुलना करतो. देव भेटलेत म्हटलं की आपण ऋषीमुनींचीच तुलना करतो. पण हा जो अंतरंगामधला कृष्ण आहे, हा भेटण्यासाठी आम्हाला या भगवद्गीतेच्या आधी इतक्या गोष्टींचा विचार करायला लागतो. तेव्हा समजतं की अर्जुनच का जिंकला. नाहीतर एका ठिकाणी कृष्ण म्हणतो मी सर्वांसाठी सारखा आहे, आणि मदत अर्जुनाला केली असंच आज तुम्ही लोक पसरवलेलं ऐकता की नाही. हो, बरोबर. की अर्जुनाने फक्त कृष्णाला मदत केली, कृष्णाने फक्त अर्जुनाला मदत केली, आणि त्या दोघांमध्येच हे सगळं झालं असं समजतो आपण. बरोबर. पण कृष्णाने काय सांगितलंय? परित्राणाय साधूनाम, मी साधूंच्या रक्षणासाठी, विनाशाय च दुष्कृताम, मी वाईट वागणाऱ्या लोकांची मनोवृत्ती मारून टाकतो. मग मनोवृत्ती मारण्याचं काम खऱ्या अर्थाने कृष्णाने केलं की अर्जुनाने? कृष्णाने. कृष्णाने केलं. आणि म्हणून हे अध्यात्म, हे विश्वरूप दर्शन, ही भक्ती, ही सगळी या भगवद्गीतेमध्ये अगदी तुडुंब काठोकाठ गच्च भरलेली आहे. कारण मनाला समाधान मिळण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या फक्त निष्काम कर्मच देऊ शकतं. कृष्णाशिवाय तुम्ही निष्काम कर्म ही भावना देखील अनुभवू शकत नाही. आणि म्हणून आजच्या घडीला तुझा प्रश्न मला खूप आवडला, कारण तू तुमच्या यंग जनरेशनसाठीच पुन्हा पुन्हा विचारते. हो, खरंय. तशी नाही का, ही आमची देखील चूकच आहे गं, की एका ठराविक अँगलने आम्ही भगवद्गीता पाहतो, वाचतो आणि ऐकतो. पण या अँगलने आता हे सगळंच्या सगळं
गीता रहस्यामध्ये टिळकांनी लिहिलं आहे. आणि त्याच्यामध्ये टिळकांनी तर शेवटी लिहिलं आहे सुवर्णा, की जसं नाही का उत्तम शिक्षण असेल तर उत्तम नोकरी मिळते, तसंच आम्हाला जर परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती करवून घ्यायची असेल, ते अक्षय सुख म्हणजे काय हे माहिती करून घ्यायचं असेल, तुला तो पारलौकिक कल्याण हा शब्द तुझ्या डोक्यात खूप बसलाय. जड आहे. तो पूर्ण बसलाय तुझ्या डोक्यात. हे पारलौकिक कल्याण म्हणजे काय? तर या सगळ्याच्या पाठीमागे मी अर्जुन असेल आणि मला कृष्णही दिसेल तरच. बघा, दुर्योधनाला कृष्ण दिसला होता की नाही? हो. पण त्याने अर्जुना इतका डोक्यावर घेतला का त्याला? नाही. नाही घेतला. त्याचे परिणाम त्यांनी भोगले की नाही? हो. म्हणजे वाईट मनोवृत्ती, वाईट विचार किंवा वाईट कर्म हे तीनही कृष्णाला मिळवून देऊ शकत नाही. एवढं तर आज आम्ही भगवद्गीतेतून शिकू शकतो की हो, नाही? अगदीच. म्हणून त्यासाठी त्यांनी अध्यात्म म्हणजे काय, मग खरं अध्यात्म काय. आता काय तुझे प्रश्न सुद्धा नाही का अगदी साहजिक आहेत, पण याच्यापेक्षा अजून सोपं करून सांगणं, कारण जन्माचं कल्याण एका एपिसोडमध्ये कसं व्हायचं. खरंय काका. आणि म्हणून आपल्याला अध्यात्म म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, श्रद्धा म्हणजे काय, हे विश्वरूप दर्शन कसं असतं, मग माझ्याच हृदयी असलेला कृष्ण मला कसा भेटतो, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्यावर मी निश्चितपणे युद्धामध्ये जिंकतो. हेच आपण आज ह्या भगवद्गीतेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही एवढंसं लक्षात ठेवा. म्हणजे आमच्या व्ह्युअर्सला पण प्रश्न पडलाय आणि मलाही, की तुम्ही ही भगवद्गीतेची पार्श्वभूमी जी एवढी मोठी सांगितली आहे, ती ॲक्च्युली मी जेव्हापासून हे पॉडकास्ट चालू झाले तर तेव्हापासून मी अनेक भगवद्गीता बघितल्या, तर त्याच्यात कुठेच एवढी मोठी पार्श्वभूमी सांगितली नव्हती. होय. तर तुम्ही या भगवद्गीतेची पार्श्वभूमी सांगण्यासाठी गीता रहस्यच का तुम्ही चूज केलं? इवन लोकांच्या पण आम्हाला कमेंट्स आल्यात की गीता रहस्यच का? मी तुम्हाला पहिल्या भेटीमध्ये सांगितलं की जवळपास आज 40 वर्ष झाली मी ही भगवद्गीता वाचतोय. त्याच्याबद्दलची माझी झालेली गंमत पण सांगितली. पण मी जेव्हा गीता रहस्य माझ्या हातामध्ये आलं, बाळ गंगाधर टिळक, ज्यांना आपण लोकमान्य टिळक म्हणतो, ही त्यांनी तुरुंगामध्ये लिहिलेली आहे भगवद्गीता. अफाट चिंतन आहे याच्या पाठीमागे. आणि या गीता रहस्यामध्ये आलेल्या भगवद्गीतेबद्दलच्या ॲप्रोचमध्ये अर्जुनाला त्यांनी जे खूप ज्ञानवान दाखवले, दुर्योधनाला सुद्धा ज्ञानवंत दाखवले. हे जे आमच्या डोळ्यासमोर कायम सांगितलं जातं की दुर्योधन दुष्ट होता, हो. तर असं नाही आहे. एक छोटासा स्वार्थ आणि आपल्या मनातले हट्ट एकाच व्यक्तीला, एकाच घरात शिकलेल्याला कधी अर्जुन करतात, कधी दुर्योधन करतात. पण मला हे गीता रहस्य आवडायचं खरं कारण याच्यामध्ये एकाही अँगलने अर्जुन दुःखी झालाय म्हणून त्याला सहानुभूती नाही दिली आहे. त्याला सांगितलं आहे कर्म कर. देह वेगळा आहे, आत्मा वेगळा आहे, देह नाशवंत आहे, आत्मा अमर आहे, म्हणून त्यांनी तिथे सांख्यशास्त्राचा विचार करून त्याला वैराग्य दिलेलं नाही आहे. युद्ध कर हेच सांगितलं आहे. कर्मामध्ये देखील तुझ्या हातून घडणारं कर्म आणि त्याचं फळ याचा जर तू विचार केलास तर प्रत्येक गोष्ट मी ठरवली आहे त्याप्रमाणेच होते, तेव्हा ते निष्काम कर्म असतं. आणि तुला पाहिजे तसं केलं की त्याची कर्मबंधनं पडतात. म्हणून मी सांगतो तसंच कर, युद्ध कर, लढ. ज्ञानी लोकांमध्ये ज्ञानी पण खूप मोठी असतात, योगी पण खूप मोठे असतात, कर्मयोगी पण मोठे असतात, पण तू ज्ञानवंत कर्मयोगी हो. पुन्हा युद्ध कर हेच सांगितलंय.
पुढे त्याच्यानंतर त्यांनी संन्यास योगाबद्दल अभ्यास केला आहे, ध्यान योगाबद्दल अभ्यास केला आहे आणि त्याच्यातूनही तू जर समजा सगळं शिकशील तर अर्जुना तुझ्यामध्ये जरी युद्ध करण्याची क्षमता असली तरी निष्काम कर्माने तू देखील एक योगीच होशील. तू युद्ध कर. हे अक्षर आहे विश्व, परब्रह्म परमात्म्याने रचलेलं आहे. त्याच्या इच्छेने सगळं चालतं आहे आणि त्याची इच्छा आहे की प्रत्येकाने आपलं कर्तव्य सांभाळावं. पुन्हा म्हटले तू युद्ध कर. आणि आता माझंच का ऐक, तर हे सारं विश्व मीच व्यापलं आहे. ही विभूती सगळ्या माझ्या आहेत. जे दिसतंय ते माझं आहे. मी सांगतो आहे तू तुझा विचार कर पण युद्ध कर. भक्ती कर पण युद्ध कर. म्हणजे ह्या संसारातून पळून जाण्यासाठी एकदाही त्यांनी अर्जुनाला ना ऑप्शन ओपन करून दिला ना त्याला कुठलं वाक्य सांगितलं. जे काय असेल ते लढ, युद्ध कर. जे परिणाम असतील ते देणारा मी आहे आणि तुझं कर्म करीत असतानाचा भाव हेच तुला निष्काम कर्माचं फल म्हणजे मोक्ष, चिरशांती, पारलौकिक कल्याण देणार आहे. असंच हे भगवद्गीतेवरचं इतक्या सुंदर विवेचन हे गीता रहस्यात आहे. वा. बाकी तुम्ही बघितलंय का की इतक्या भगवद्गीता आहेत पण एकालाही पार्श्वभूमी दिलेली नाही आहे. नाही, म्हणूनच तर मी तुम्हाला प्रश्न विचारला. आणि म्हणून सगळ्यात शेवटी बाळ गंगाधर टिळकांनी काय लिहिलंय की अरे संसारी लोकांकडे पाहून संसार करण्याची इच्छा करणारे असतात. ते पोट भरण्यासाठी शिक्षण घेतात. त्या शिक्षणासाठी उच्चविभूषित होतातच ना. मग नुसता पैसा कमवून मोक्ष मिळालेलं कुणी आहे का? नुसता संसार करून मोक्ष मिळालेलं कुणी आहे का? तर मोक्षासाठी संसार कसा करायचा आणि मोक्षासाठी या सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊन लढायचं कसं हे एकट्या गीता रहस्यात सांगितलं आहे. म्हणून माझा त्या गीता रहस्यावर खूप जीव बसला. सुवर्णा, तुम्हाला आता काही आपण जी चर्चा केली ती तू म्हणालीस की डोक्यावर हो, थोडी जरा जड आहे समजायला. हो आहेच आहे. कारण जीवाचं कल्याण जर करायचं असेल, आम्हाला आधीचे सगळे जन्म जर या जन्मापासून काढून टाकायचे असतील तर थोडंसं कष्ट करणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की या आमच्या भारतवर्षामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाने आपला संसार, आपलं आयुष्य उभं करण्याच्या आधी बघा, जशी कृष्णाने अर्जुनाला युद्ध करण्याच्या आधी युद्धाची पार्श्वभूमी आणि गरज हे सारं समजावून सांगितलं, असंच हे भगवद्गीतेचं रहस्य हे देखील प्रत्येकाने आपलं आयुष्य सुरू करण्याच्या आधी जर शिकलं, समजावून घेतलं आणि पाहिलं तर या जगामध्ये मी अर्जुन झाल्याशिवाय राहणार नाही आणि कोणत्याही कारणासाठी माझा सारथी कायमस्वरूपी कृष्णच असेल. खरंच काका, इतकी सुंदर पार्श्वभूमी या भगवद्गीतेविषयी आम्ही ऐकली आहे आणि ती ऐकल्यानंतर अजून आमची क्युरिओसिटी बिल्ड झाली आहे की आता भगवद्गीता ही सुरू होणार आहे. म्हणजे नक्की सुरू होणार आहे ना? आता होणार. आजचा हा एपिसोड इतका इंटरेस्टिंग झाला आहे आणि तो तुम्हालाही आवडला असेल तर तो नक्की लाईक करा आणि टॉक टाईम मराठी पॉडकास्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आता पुढच्या एपिसोडपासून भगवद्गीता, खरी भगवद्गीता ही कृष्णदास काकांकडून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. मी तर यासाठी उत्सुक आहेच आणि मला खात्री आहे तुम्हीही खूप उत्सुक आहात पुढच्या एपिसोडसाठी. तर स्टे ट्यून. तुम्ही पुढच्या एपिसोडच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.